एक महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आहे। यावेळी आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करेल, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लागले। आज आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली तर आचारसंहिता सुद्धा लागू होणार आहे। लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची शुक्रवारी महत्त्वाची बैठक पार पडली आहे। लोकसभा निवडणुकांच्या नियोजनावर चर्चा झाली आहे। दरम्यान लोकसभेची निवडणूक 60 टप्प्यात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकची माहिती या संदर्भात? श्वेता, संपूर्ण देशाचं लक्ष आजच्या 3 वाजल्याकडे लागलेलं आहे, कारण 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि याच पत्रकार परिषदेमध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे। मी सध्या विज्ञान भवनाच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी या विज्ञान भवनामध्ये श्वेता खरं तर 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती निवडणूक आयोगाची पूर्ण झाल्याचं बघायला मिळालं। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि यांच्यासह जे नव्याने 2 निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत, हे 3 निवडणूक आयुक्त खरं तर ही पत्रकार परिषद घेणार आहेत आणि संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो जाहीर करणार आहेत। आपण जर बघितलं श्वेता, 2014 साली खरं तर 9 टप्प्यांमध्ये ही निवडणूक झाली होती, 19 साली 60 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली होती। त्यामुळे यावेळी ही निवडणूक किती टप्प्यांमध्ये होते हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण देशाचं लक्ष किती टप्पे आहेत याकडे लागलेलं आहे। श्वेता, 2014 साली जर आपण बघितलं तर 5 मार्चला ही आचारसंहिता लागू झाली होती, त्यावेळेस 9 टप्पे झाले होते। 2019ला 7 टप्पे झाले होते, तेव्हा आचारसंहिता 10 मार्चला लागली होती। यावेळी जवळपास 6 दिवसांनी आचारसंहिता उशिरा लागलेली आहे। महाराष्ट्रात किती टप्प्यामध्ये निवडणूक होते याकडे श्वेता लक्ष लागलेलं आहे। मागच्या वेळी 2019 साली महाराष्ट्रामध्ये 4 टप्पे झाले होते आणि त्यावेळी 11 एप्रिलला जो पहिला टप्पा झाला होता। त्यामुळे आता आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद प्रमोद, आपण